हाय हॅलो नमस्कार, कसे आहात? होप सो सगळे चांगले असाल. तर मी सुप्रिया, तुमचं माझ्या न्यू ब्लॉगवरती खूप खूप स्वागत आहे. तर मी 2-4 दिवसापूर्वी एक आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे की आम्ही जिथे राहतो तो आजूबाजूचा एरिया, आमचं नेबरहूड दाखवलं होतं, कोणकोणते ग्रोसरी स्टोअर आम्हाला जवळ आहेत, हे सगळं मी तुम्हाला त्या ब्लॉगमध्ये दाखवलेलं आहे. तुम्ही तो भरपूर लोकांनी बघितला असेल आणि जर बघितला नसेल तर आपल्या चॅनलवरती जाऊन बघू शकता. तर आजच्या ब्लॉगचा टॉपिक आपला असा आहे की मी आज तुम्हाला आमच्या बिल्डिंगची, म्हणजे आम्ही ज्या बिल्डिंगमध्ये राहतो त्या बिल्डिंगचे बेसमेंट टूर करणार आहे. तर लक्झेंबर्गमध्ये ना बेसमेंट हे खूप कॉमन आहे. तर इथे ना बिल्डिंग असू देत किंवा सिंगल होम असू दे, बेसमेंट हे प्रत्येक घराच्या खाली केलेलंच असतं, बिल्डिंगच्या खाली असतंच इथे. तर इथे ना बेसमेंट कशासाठी असतं, तर इथे पार्किंग कसं केलं जातं, इथे इलेक्ट्रिसिटी रूम कशा असतात, लॉन्ड्री रूम कशा असतात, हे मी तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. तर इंडियामध्ये ना बेसमेंट हे क्वचितच मोठ्या बिल्डिंगमध्ये बघायला भेटतं. ते जरी असलं बेसमेंट तर त्याच्यामध्ये पार्किंग वगैरे जास्त असतं. स्टोरेज रूम वगैरे असं काहीच प्रकार म्हणजे असलं तरी क्वचित असतं, जास्त नाही आहे. तर मी तुम्हाला दाखवते आज की आमच्या बेसमेंटला काय काय गोष्टी आहेत, रेसिडेंट्ससाठी कोणकोणत्या फॅसिलिटी असतात. तर मी तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे आणि आपण आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया. तर चला, बेसमेंटला जाण्याआधी मी तुम्हाला बाहेरचं क्लायमेट दाखवते, ते आज कसं झालेलं आहे ते. तर हे तुम्ही बघू शकता, गच्च आभाळ आलेला आहे, पाऊस दिलेला आहे आज उद्या. आता पडतोय की नाही माहीत नाही, पण थंडी पण वाजते आणि नॉर्मली अशी थेंब पडल्यासारखं सुद्धा वाटतंय. तर ते एन्व्हायरमेंटचा ना कधीच काय असं भरोसा नसतो, कधी पाऊस, कधी ऊन, कधी काही चालू होतं. तर चला आता आपण जाऊया बेसमेंटला. तर हे आहे आमचं बेसमेंट. तर इकडे स्टेअर्स दिलेले आहेत. लिफ्टचा जर काही प्रॉब्लेम झाला तर आपण स्टेअर्सचा सुद्धा यूज करू शकतो. आणि हे खाली सेकंड बेसमेंटला आहे, म्हणजे हे वरती आहे, म्हणजे ग्राउंड फ्लोअरच्या खाली, ह्याच्या खाली अजून एक बेसमेंट आहे. तर मी तुम्हाला आधी लॉन्ड्री रूम दाखवते. इकडे आहे आमची लॉन्ड्री रूम. तर लॉन्ड्री रूमला सुद्धा की असते, जे इथे राहतात लोक त्यांच्याकडेच फक्त ही की असते. ते लाईट्स दिलेले असतात. तर ही आहे आमची लॉन्ड्री रूम. तुम्हाला इथं भरपूर अशा मशीन्स वगैरे दिसतात. तर हे सगळे ना प्रत्येक अपार्टमेंटच्या बेसमेंटला अशा लॉन्ड्री रूम बनवलेले असते. तर इथे प्रत्येक अपार्टमेंटच्या असे वॉशिंग मशीन आणि ड्रायर असतात. तर हे मगाशी मी इथे आमचे कपडे लावून मगाशी वरती गेलेली, हे तरी वॉशिंग मशीन आहे आणि हा ड्रायर आहे. तर ड्रायर इंडियामध्ये खूप म्हणजे नसतो जास्त करून. इथे कसं थंडी वगैरे असते, कपडे जास्त करून वाळत नाहीत म्हणून ड्रायर यूज केला जातो. त्या ड्रायरमध्ये कपडे टाकलेले आहेत, मशीनमधून धुवून झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. तर हे जे आहे ना, याच्यामध्ये पाणी साठतं, जे आपल्या कपड्याचं वगैरे आहे ना त्याच्यामध्ये पाणी स्टोअर होतं. तर हे कसं 6 सेन्स मशीन आहे, त्यामुळे त्या कपड्याला किती वेळ लागतो, म्हणजे ते आपोआप टाईम सेट करतं की एवढ्या टायमिंगमध्ये कपडे वगैरे सुकून वगैरे निघतील. तर ते आता इथे थोड्या वेळाने डिस्प्ले होईल, तुम्हाला दिसेल. तुम्हाला दिसत असेल आता 56 मिनिट दिलेले आहेत, म्हणजे जे मी आत कपडे टाकलेले आहेत त्याच्यासाठी 56 मिनिट सफिशियंट आहेत ड्राय होण्यासाठी. तर हे ड्रायर असं असतो. प्रत्येकाला ना अशी सिंगलच जागा भेटते मशीनसाठी. प्रत्येक असं असे स्विच केलेले आहेत. तुम्हाला जर ड्रायर पाहिजे असेल तर तुम्ही असं मशीनवरती ठेवू शकता, जसं आम्ही ठेवलेलं आहे तसा. तर हे तुम्हाला दिसत असेल, हे पाण्याचे पाईप आहेत. याला मशीनचं आपलं जे वॉशिंग मशीन आहे त्याची पाईप इथे आपण कनेक्ट करू शकतो. आणि असे 2 स्विच दिलेले असतात, एक मशीनसाठी असतो वॉशिंग मशीनसाठी आणि एक आहे तो ड्रायरसाठी असं वरती. आणि हे ते पाण्याचे मीटर आहे तिथे बघा. प्रत्येकाचे वेगवेगळे असे मीटर असतात. इथे वेगळं आहे, इथे वेगळं आहे.
इथे लाईट्स ऑटोमॅटिकली लागतात आणि हे तुम्हाला दिसत असेल इथे फायर अलार्म आहेत. इथे जर काही प्रॉब्लेम झाला तर हे आपोआप डिटेक्ट वगैरे होतात. आणि हे जे तुम्हाला दिसतात हे केव्ज आहेत, म्हणजेच आपले स्टोरेज रूम आहेत. प्रत्येक अपार्टमेंटचे वेगवेगळे स्टोरेज रूम असतात इथे. तुम्हाला स्टोरेज रूम दाखवते. तर इथे पण अशा लाईट्स दिलेल्या आहेत आतमध्ये. तर तुम्ही बघू शकता हे स्टोरेज रूम आहे आमची. जे काही आम्हाला न लागणारं सामान आहे ते आम्ही असं खाली आणून ठेवलेलं आहे. दिसत असेल तुम्हाला. हे आमच्या बॅग्स आहेत. ह्या बॅग्स फक्त इंडियाला जातानाच वरती निघतात. म्हणजे आमचे असे चेअर वगैरे ठेवलेले आहेत, शूज आहेत, नंतर बॉक्स वगैरे ठेवलेले आहेत, मायक्रोवेव्हचं वगैरे, व्हॅक्यूम क्लिनरचं. आणि हे जे दुसरीकडे दिसत असेल तुम्हाला हे दुसऱ्या लोकांचं स्टोरेज रूम आहेत. नॉर्मली अशा भिंती असतात, म्हणजे असं एकदम छोटे छोटे रूम, पण इथे असं यांनी प्लायचं केलेलं आहे, लाकडाचं वगैरे असं बनवलेलं आहे पार्टिशनसारखं. इथे कसं आहे ना, जे आपल्याला रूममध्ये जे जास्त सामान आहे किंवा आपल्याला जे नको असेल, नंतर कधी लागणार असेल तर ते आपण स्टोरेजमध्ये ठेवू शकतो. त्यामुळे रूममध्ये स्पेस पण राहतो आणि पाहिजे तसं सामान आपल्याला ॲडजस्टसुद्धा वर खाली करता येतं. त्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही. स्टोरेज रूमचा खरंच खूप जास्त उपयोग होतो इथे. तर इथे प्रत्येकाचे असे केव्स आहेत. तुम्हाला स्टोरेज रूम आहेत. प्रत्येक अपार्टमेंटनुसार एक एक स्टोरेज रूम दिलेली असते. आता पार्किंगमध्ये जाऊया आपण. हे पार्किंग सुद्धा खूप मोठं आहे आणि ह्या तुम्हाला पाईपवरती दिसत असतील. ह्या व्हेंटिलेशनसाठी वगैरे केलेल्या असतात इथे, की जेणेकरून आतमध्ये काही प्रॉब्लेम होऊ नये. दिसत असेल खूप मोठं पार्किंग आहे. जिथपर्यंत तुम्ही बघू शकता तिथपर्यंत पार्किंग आहे. अजून एक म्हणजे, तर तुम्हाला असं वाटत असेल गाडी कुठेही पार्क करता येते का, तर तसं इथेच नाही आहे. तर सिरियल नंबर दिसत असतील 172, 173. तर हे प्रत्येक अपार्टमेंटचे असे नंबर आहेत कार पार्किंगचे. तर आणि अजून एक म्हणजे, तर इथे कुठेही तुम्ही कार अशी पार्क करू शकत नाही. तुम्हाला अशा व्हाईट लाईन दिलेल्या असतात, त्याच्यामध्येच तुम्ही तुमची कार पार्क करू शकता फक्त. तर इथे जे पार्किंग दिलेलं आहे हे रूमसोबतच आहे, म्हणजे प्रत्येक अपार्टमेंटचं इथं पार्किंग आहे. आणि काही बिल्डिंगमध्ये कसं असतं की जर तुम्हाला पार्किंग हवं असेल तर तुम्हाला त्याचे एक्स्ट्रा चार्जेस पे करावे लागतात. काहीतरी मंथली 150, 200, 250 असे काहीतरी असतात. प्रत्येक बिल्डिंगचे चार्जेस वेगळे असू शकतात. तर इथे पण कसं आहे, जर तुम्हाला तुमच्याकडे कार वगैरे नाही आहे, कोणतीही गाडी वगैरे नाही आहे, तर तुम्ही रेंटने सुद्धा ते पार्किंग देऊ शकता. इकडे इलेक्ट्रिक रूम आहेत. इकडे सगळ्या बिल्डिंगचे मीटर आहेत. ह्याच्यामध्ये आज सगळ्या बिल्डिंगचे सेपरेट मीटर असतात. आणि हे जे आहे तुम्हाला वायफायचं दिसत असेल, हे प्रत्येकाचे कनेक्शन वेगळे असतात त्याच्यामध्ये. तर हे आहे इलेक्ट्रिक रूम बिल्डिंगची. तर तुम्हाला हे असे मीटर दिसत असतील, अशा आतमध्ये मीटर असतात. इकडे दाखवते. तर इकडे वेस्टेज रूम आहे. तुम्हाला काय असेल इथे कचरा टाकताना वेगवेगळा सेपरेट करून टाकावा लागतो.
असे साईडला जे रिसायकलमध्ये जातो कचरा तो असा साईडला असतो, म्हणजे त्याला ब्लू कलरचे बॅग्स दिलेले असतात. याच्यामध्ये येलो कलरमध्ये आपण काचेच्या बॉटल वगैरे टाकू शकतो. नंतर ब्ल्यू कलरचा आहे, ह्याच्यामध्ये आपण पेपर टाईप सगळं जे असतं आपलं वेस्टेज ते ह्याच्यामध्ये टाकू शकतो. आणि हे जे ब्लॅक कलरचे बिन आहेत हे आपला घरातला जो कचरा असतो जो रिसायकल होणार नाही त्याच्यासाठी असे बिन्स ठेवलेले असतात. इथे कचरा टाकताना पण खूप विचार करून टाकावा लागतो, कारण इथे कचरा ना आपण जेव्हा घरातूनच टाकतो तेव्हा त्याला डिवाईड करून टाकावा लागतो. असा मिक्स कचरा टाकू शकत नाही. ते रूल खूप स्ट्रिक्ट आहे, तुम्हाला फाईन वगैरे बसू शकतो. त्यामुळे काचेची जर बॉटल असेल तर काचेच्या बॉटल सेपरेट टाकावा लागतो, म्हणजे प्लास्टिक बॉटल तो वेगळा टाकायला लागतो. आणि घरातला जो ओला कचरा असतो त्याच्यासाठी वेगळी सोय केलेली असते, ते मिक्स करून कधीच टाकू शकत नाही. ते सगळे रूल्स सगळे फॉलो करतात, त्यामुळे आपल्यालाही ते करावेच लागतात. तर ही खूप छान गोष्ट आहे. ते रस्त्यावर वगैरे कोण कचरा करत नाही. तर आपण जाऊया आता, तुम्हाला दाखवलंच मी पार्किंग वगैरे, तर आपण जाऊया आता वरती. मी तुम्हाला जे पार्किंग दाखवलं ते सगळं ह्याच्या खाली पार्किंग आहे. ह्या बिल्डिंगच्या खाली सगळा पार्किंग एरियाच आहे. ही होती आपली बेसमेंट टूर. मी तुम्हाला दाखवलं की इथे लक्झमबर्गमध्ये रेसिडेन्ससाठी बिल्डिंगमध्ये कशा बेसमेंटला कोणकोणत्या फॅसिलिटी केलेल्या असतात, कोणकोणत्या गोष्टी सोयीस्कर आपल्यासाठी ठरतात हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे. तर इंडियामध्ये बहुतेक बिल्डिंगमध्ये तर ही अशी सोय नसतातच. जास्त करून आपल्याला सगळं काही जे असतं ते स्वतः सगळं हँडल करावं लागतं. तर मला ही बेसमेंट टूर तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा. आणि लवकरच भेटू अशाच एका न्यू ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.